the reminiscences will be short. I came to India to meet Sri Aurobindo. I remained in India to live with Sri Aurobindo. When he left his body, I continued to live here in order to do his work, which is by serving the truth and enlightening mankind to hasten the rule of the divine's love upon earth. नमस्कार. श्री अरविंदांच्या भागवत मुहूर्त या लेखावर आपण चिंतन करतोय. त्याच्याबद्दल थोडासा एक संवाद आपल्याशी साधावा या दृष्टीने आपण विचार करतोय. भागवत मुहूर्त म्हणजे नेमकं काय, भागवत मुहूर्त कशाला म्हणायचं याचं आपण थोडक्यात विवेचन केलं. श्री अरविंदांनी असा विचार केलेला आहे. श्री अरविंदांनी एक प्रमेय मांडलेलं आहे. ते प्रमेय असं आहे की परमेश्वर हा आपल्याबरोबर सतत असतोच असं नाही. एक क्षण असा येतो की ज्या क्षणी परमेश्वर आपल्याबरोबर नसतो आणि एक क्षण असा येतो की तो संपूर्णपणे आपल्याबरोबर असतो आणि मग त्यावेळेला बाकीचं सगळं वातावरण आणि सगळ्या गोष्टी आपल्याला अनुकूल असतात. हा जो मुहूर्त आहे तो भागवत मुहूर्त आहे. ते 2 क्षणांची आपण कल्पना केली आहे, ते आपण बघितलेलं आहे. आता त्याच्यातला जो दुसरा उपलेख आहे, त्या शीर्षकामधला दुसरा उपलेख आहे, आपण पाहिलं होतं 3 आहेत. त्याच्यातला दुसरा आहे पथका विधान. हिंदीमध्ये हा पथ म्हणजे मार्ग, विधान, पथका विधान. आता या विधान शब्दाचा नेमका अर्थ काय आणि मग मार्ग हा शब्द इथं का आलाय? भागवत मुहूर्त म्हणजे परमेश्वर आपल्यापाशी असणं, आपल्याबरोबर असणं, आपण त्याच्या सान्निध्यात असणं, हा त्याचा अर्थ आहे. मग इथे मार्ग हा प्रकार आला कुठे? हा मार्ग आला कुठून? तर पथका विधान हा शब्द जो आहे याच्यामध्ये या मार्गाचं निरूपण केलेलं आहे, उद्घाटन केलेलं आहे, योजना केलेली, एक आयोजन केलेलं आहे. विधान याचा अर्थ योजना, प्रबंध, अनुसंधान. मग आता पथ कुठून आला? आपला प्रश्न असा होता की भागवत मुहूर्त हे परमेश्वर आपल्याबरोबर आहे, मग आता पथ कुठे आला? पथ अशासाठी आला की आपण याच्या तिसऱ्या शीर्षकाचा जो निबंधाचा जो तिसरं उपशीर्षक आहे ते उपशीर्षक आहे दिव्य अतिमान. आणि मग श्री अरविंदांचं असं म्हणणं आहे की जेव्हा परमेश्वर आपल्या सन्निधात आलेला आहे, आपल्याबरोबर आहे, भागवत मुहूर्त आपल्याला सापडलेला आहे, त्यावेळी आपण त्याचा हात धरून ताबडतोब आपलं स्वतःचं या दिव्य अतिमानवात रूपांतरण केलं पाहिजे. दिव्य अतिमानवात रूपांतरण केलं पाहिजे. आपण आपल्या स्वतःला परिवर्तित केलं पाहिजे दिव्य अतिमानवामध्ये. आणि परिवर्तन ही प्रक्रिया आहे आणि कोणतीही प्रक्रिया ही कुठल्या तरी एका मार्गाने जात असते. म्हणून हा इथं मार्ग शब्द आलेला आहे, पथ हा शब्द आलाय. ही प्रक्रिया काय आहे तर आपलं रूपांतर करायचं. परमेश्वर असण्याचा क्षण आणि परमेश्वर सान्निध्य नसण्याचा क्षण, या 2 क्षणांमध्ये परमेश्वर सन्निध असण्याचा जो क्षण आपल्यासाठी येणार आहे, यानंतर आज तो आपल्या सन्निध नाहीये, त्याने आपल्याला सोडून दिलेलं आहे आपल्या नशिबावर, तर आता आपल्याला तोच आपल्या सन्निध येण्याचा जो क्षण आहे, तो क्षण जर आपल्याला पकडायचा असेल तर तो क्षण पकडण्यासाठी आपल्याला तयारी करावी लागणार आहे. एक प्रवास आहे हा. आणि हा जो प्रवास आहे, हा प्रवास साधा सुद्धा प्रवास नाहीये, हा आध्यात्मिक प्रवास आहे. मग साधा जरी आपल्याला कुठे प्रवास करायचा असला, एका गावावरून दुसऱ्या गावाला जायचं असलं तर किती योजना कराव्या लागतात आपल्याला.
किती प्रकारांनी आपण त्याचं आयोजन करतो. त्याच्या सुरुवातीपासून कितीतरी आधीपासून, आजकाल अगदी रेल्वेने जायचं असलं की 4-4 महिने आधीपासून आपण तिकीटं काढत असतो. त्याच्या जिथं जायचं आहे, तिथं राहायचं आहे, तिथं सगळी आपली राहण्याची व्यवस्था करत असतो. सगळ्या अनेक गोष्टींची आपण व्यवस्था करतो आणि मग त्याच्यासाठी जातो. मग एवढ्याशा छोट्याशा प्रवासासाठी हे सगळं करायचं आहे, तर हा आध्यात्मिक प्रवास आहे. याच्यासाठी किती व्यवस्था करावी लागेल, किती गोष्टी कराव्या लागणार आहेत. या प्रसंगी भागवत मुहूर्त नसताना आपल्याला भागवत मुहूर्त आल्यावर त्याला गाठायची तयारी करायची. म्हणजे कसं की आपल्याला अमुक एक वेळेला स्टेशनवर रेल्वे येणार आहे, ती गाडी आपल्याला इतकी वाजता येणार आहे असं म्हटलं की आपण त्या रेल्वेला ती गाडी गाठण्यासाठी जे आधीपासून प्रयास करत असतो. अमुक इतका वाजता येणार आहे म्हणजे इतक्या वाजता आपल्याला पोहोचायला पाहिजे, मग तितक्या वाजता यायला पाहिजे आणि बरोबर आजकाल प्लॅटफॉर्मवर असलेल्या इंडिकेटरच्या समोर जिथे आपला डबा येणार आहे तिथे जाऊन आपण उभं राहतो. तर हे सगळं हा भागवत मुहूर्त गाठण्यासाठी आपल्याला करावं लागणार आहे. मग हे जे आहे याचं आयोजन करायचं. म्हणून त्या मार्गाचं एक निरूपण केलं आहे, विधान केलेलं आहे, सांगितलंय की हा मार्ग कसा आहे. साधा प्रवासाचा मार्ग असतो तो सुद्धा आपला सहज नसतो, कंटकाकीर्ण असतो, कठीण असतो. आणि हा जो मुहूर्त आपल्याजवळ आहे, ज्या क्षणाचा आपण मागच्या वेळेला विचार केला होता की हा जो क्षण आलेला आहे, हा संकटाचा क्षण आला आहे आपल्यासाठी आणि हा भागवत मुहूर्त निघून गेलेला क्षण आहे आणि पुढे काही दिवसात आपल्याला शक्य आहे की तो भागवत मुहूर्त आपल्यापर्यंत येऊन पोहोचणार आहे. आणि हा म्हणून जो एक भयंकर असा, ज्याच्यामध्ये प्रलय आहे, ज्याच्यामध्ये आगीच म्हणजे तुफान आहे, तांडव नृत्य आहे विध्वंसाचं, प्रलयंकारी आहे, हा सगळा जो भाग आहे हा आत्ता चालू आहे. आपण तो अनुभवतोय, या सगळ्या ह्याच्यातनं जातोय. आणि मग तेव्हा मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं की श्री अरविंदांनी म्हटलं होतं की या संकटकाळी जो दृढ असणारा, या संकटाच्या वेळी जो दृढ असणारा मनुष्य असेल तो टिकेल, जरी पडला तरी पुन्हा उठून उभं राहू शकेल, राखण्यासाठी. मग आता हे जेव्हा उठून उभं राहायचं असेल त्यावेळेला त्याच्यासाठी शेवटलं वाक्य त्यांचं असं आहे, सबसे अधिक जरूरी है अपनी आत्मा को, चाहे क्षण भर के लिए क्यों. सबसे जरूरी है, अत्यंत महत्वाचं वाक्य आहे, अपनी आत्मा को चाहे क्षण भर के लिए ही, फक्त क्षणासाठी अपनी अहंकार के चिल्लाहट से एकदम अछूता रहो. अपनी अहंकार की चिल्लाहट से एकदम अछूता रहो. आपल्या अहंकाराच्या आरड्याओरड्यापासून दूर ठेवा. चिल्लाहट, कलकलाट, गोंधळ, त्याच्यापासून आपला आत्मा दूर ठेवायचा. आत्मा हा हिंदीमध्ये स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी तो मेरी आत्मा अशा तऱ्हेने वापरला गेला आहे. अपनी आत्मा को असं म्हटलेलं आहे त्यांनी. चाहे क्षणभर केली, एकच क्षण पुरे आहे, पण त्या क्षणासाठी का होईना आपण ह्या सगळ्या अहंकारापासून दूर गेलं पाहिजे. म्हणणं सोपं आहे, हो, अहंकारापासून दूर जायला पाहिजे, अहंकारापासून. आणि कसला आम्हाला अहंकार, याचा अहंकार सोडलाय, आम्ही त्याचा अहंकार सोडलाय, आमच्यामध्ये काही अहंकार नाही, कशाचा नाही. म्हणता म्हणता मनुष्य मी अहंकार सोडलेला आहे याच गोष्टीचा एवढा अहंकार बाळगायला लागतो की मला एका कवितेची ओळ आठवते. कवी म्हणतात, तुम निरभिमान होने का मत अभिमान, तुम निर्भिमान होने का मत अभिमान धरो. मी अहंकारी नाही हाच एक मोठा अहंकार असतो. इतकं ते सूक्ष्म आहे अहंकार सोडणं. याचं त्यापासून दूर जाणं हे अत्यंत कठीण आहे, परंतु ते काही क्षणाकरता, काही वेळाकरता तरी का होईना पण आपल्याला करणं शक्य आहे असं श्री अरविंदांना वाटतं. आणि त्यासाठी ते आपल्याला ह्या मार्गाचं नियोजन करून देतात आहे. कसा मार्ग असायला पाहिजे. हा जो सध्याची जी स्थिती आहे ती अंधाराची आहे, वादळ भेटलं आहे, वणवं आहे, सगळं हे आपोआप शांत होणार आहे. आज आपण ज्या स्थितीमध्ये आहे, या भयंकर परिस्थितीमध्ये आहोत. सगळं जग, सगळं आपला देश, आपलं गाव, आपलं घर, आपले नातेवाईक, आपल्या आसपासचे लोक ह्या सगळ्या भयंकर परिस्थितीतनं जातात आहे. पण शनै हळूहळू ते सगळे शांत होणार आहे. हळूहळू ते सगळं शांत होणार आहे. आणि ह्या ज्या भयंकर गोष्टी ज्या आपल्यावर बीतल्या, आपल्यावर प्रसंग आलेला आहे, सगळं झालेलं नाही, यांचंच आपल्याला सहाय्य होणार आहे.
यांचीच आपल्याला मदत होणार आहे. त्यांनी असं म्हटलंय की रात्रीच्या अंधारात एखादी ज्योत आपला मार्ग प्रशस्त करावा, तसा हा वणवा दीपशिखा होऊन आपल्या समोर समोर चालेल. आत्ताच आपण अगदी साधं उदाहरण घेऊन आपल्या लक्षात आलं तर लक्षात येईल की हा जो कोरोनाचा लॉकडाऊनचा काळ होता, ज्या काळामध्ये आपण घरी बसून होतो, बाहेर निघायची गरज नाही, आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नका, हे जे आपण 3 महिने कटाक्षाने पाळलं, याच्यामध्ये आपल्याला आपोआप आपल्या मनाला अशी सवय लागून गेली की खरंच मला बाहेर जायची गरज आहे का, तर जाऊया ना, नाही तर कशाला जायचं उगाच, नको जाऊया, घरीच थांबूया. परिणाम काय झाला? बाहेरची गर्दी कमी झाली, रस्त्यावर धावणारी वाहनं कमी झाली, ध्वनी प्रदूषण, हवेतलं प्रदूषण हे कमी झालं, धूळ कमी झाली, पर्यायाने रस्त्यांवरचे अपघात होणं सुद्धा कमी झालं. अनेक गोष्टी अशा झाल्या की त्या नकळतपणे आपल्याला त्याचे फायदे मिळायला गेले. म्हणजे एखाद्याच्या याचे साईड इफेक्ट्स असतात ना, एखाद्या औषधाचे आपण म्हणतो की याचे साईड इफेक्ट्स आहेत, तसे ह्या वाईट परिस्थितीचे साईड बेनिफिट्स मिळाले आपल्याला, काही फायदे मिळून गेले. आपण घरी राहिलो, स्वतः निसर्गाने स्वतःची या सगळ्या प्रकारात शुद्धी करून घेतली आहे. तितके दिवस आपण घराबाहेर पडलो नाही, आपल्याला घरात राहायला लागलं, आपली वाहनं आणि आपण सगळे मध्ये घरामध्ये राहिलो, त्याचा परिणाम जणू काही निसर्गाने स्वतःला शुद्ध करून घेण्यासाठी केला. स्वतः निसर्गाला असं वाटत होतं की हे अति होत आहे, माझ्या भोवती सगळा गोंधळ आहे, सगळं माजलेलं आहे, एवढं प्रदूषण, आणि हे सगळं मलाच आता स्वतःला शुद्ध करून घ्यायचं आहे, म्हणून हा तो त्यांनी एक जीवाणू पाठवला की काय, असं कधीतरी वाटायला लागतं. कारण कोट्यवधी रुपये खर्च करून शुद्ध न झालेलं गंगेचं पाणी या कालावधीत स्फटिकासारखं शुद्ध दिसायला लागलं, तळ दिसायला लागला, कितीतरी आतपर्यंत खोलपर्यंतच्या गोष्टी दिसायला लागल्या. आपल्याला या सगळ्या गोष्टी समजल्या. याच्यातलं हवेतलं प्रदूषण किती कमी झालेलं आहे हे विज्ञानाने आपल्याला दाखवून दिलं, ते कोणी सांगायची गरजच नाही. हे त्याचे फायदे झालेले आहे, कधी हवे ते सगळं झालेलं आहे. मग या कालावधीमध्ये या संकटाचा उपयोग करून निसर्गाने जर स्वतःची शुद्धी करून घेतली आहे, तर मानव तर एवढा हुशार नक्कीच आहे, एवढा शहाणा नक्कीच आहे, एवढा समंजस नक्कीच आहे की तो स्वतःची चित्तशुद्धी करून घेईल. आणि ती करूनही घेतली आहे कित्येकांनी. घरात राहिले, त्याचा उपयोग झाला, विश्रांती झाली, दुसऱ्यांना मदत झाली, एकमेकांचे खूप दिवसांनी ज्यांच्यासाठी आपण काही ज्यांच्याशी बोलायला आपल्याला वेळ नव्हता, ज्यांना फोनवर का होईना आपण त्यांच्याशी बोलायला लागलो, आपापसातला दुरावा कमी झाला, स्वच्छतेची सवय लागली, आपोआप झाल्या या सगळ्या गोष्टी. सुरुवातीला कठीण वाटल्या, पण आता त्या अंगवळणी पडल्या आहेत. आणि जर त्या आपण सतत पाळत राहिलो आणि सतत त्या नियमांप्रमाणे चालत राहिलो, त्या सवयी इतक्या अंगवळणी पडतील की आपल्याला पुढे असं संकट कधी येणार नाही, कारण आपण आधीच त्याच्यापासून तयार राहू. हेच या भागवत मुहूर्ताच्या संदर्भात त्यांना म्हणायचं की मार्ग आहे, पण तो मार्ग कसा असतो? मार्ग कधी सरळ साधा सोपा नसतो, कंटकाकीर्ण असतो. आणि कधीही झाला कसाही मार्ग असला, अतिशय उत्तम असला, अगदी एक्सप्रेस हायवे असला, किंवा काही अगदी पायवाट असेल, किंवा रस्ताच नसेल, नुसतं जंगल असेल, किंवा नुसताच एखादा डोंगर असेल, आणि ते जर आपल्याला पार करायचं असेल, त्याच्यावरून म्हणजे निघून पुढे जायचं असेल, ती पलीकडे जायचं असेल, तर त्याच्यासाठी हे आपल्यालाच जावं लागतं. एका कवीच्या कवितेच्या ओळी आहे, व्यर्थ है खुशामत करना रास्तों की, व्यर्थ है खुशामत करना रास्तों की, काम अपने पाव ही आने है सफर में. रस्ता किती सुंदर आहे, गुळगुळीत आहे, अगदी व्यवस्थित झालेला आहे, पण आपले पाय पांगळे असतील तर काय उपयोग त्या रस्त्याचा? या उलट आपले पाय मजबूत आहे, आपल्यामध्ये चालण्याची शक्ती आहे, आणि ती चालण्याची शक्ती जर आपल्यामध्ये असेल तर नसलेला रस्ता आपण आपल्यासाठी तयार करू शकतो, मार्ग बनवू शकतो. म्हणजे पावलात चालण्याची शक्ती येते कुठं? पावलांना स्वतःची शक्ती आहे का? आपण बघितलं होतं की हे चैतन्य जे आहे ते चैतन्य आपल्या शरीरामध्ये असतं, म्हणून हे सगळं होतं. आणि चैतन्याने ठरवलं की आपला हात आकडता घ्यायचा, तर तो आपल्या पावलातली शक्ती काढून घेऊ शकतो. तर ही बाह्य शक्ती जी आहे आपल्यामध्ये, स्नायूंची शक्ती आहे, या शक्तीबद्दल नाही बोलायचंय. शक्ती कोणती पाहिजे? ती आंतरिक शक्ती हवी आहे. आपला आवाज काय सांगतो ही आपली आंतरिक शक्ती असते. पहिलंच पथका विधान या उपशीर्षकाने झालेलं पहिलंच वाक्य त्यांनी म्हटलेलं आहे, पहले यह निश्चित रूप से जान लो कि तुम्हारे भीतर पुकार उठी है या नहीं,
और तुम्हारी अंतरात्मा उसका उत्तर देती है या नाही. आतून तुम्हाला काहीतरी वाटतंय का? आतून तुम्हाला या आध्यात्मिक प्रवासाला निघावं असं वाटतंय का? आतून मनातून तुमच्या अगदी हृदयाच्या तळातून, ज्याला आपण तहदिलचे म्हणतो तसं, त्या ठिकाणातून अगदी आतून कुठून तरी आपल्याला वाटतंय का की आपण काहीतरी केलं पाहिजे? तिथून आवाज येतोय का? अंतर्मन सांगताय का हे करायला आहे? तर मग नक्की तुम्ही करू शकता. आणि ही जी साध आहे, ही साध खरंच अंतरात्म्याची आहे, आतून आलेली आहे की नुसतं बरोबर काहीतरी वाटतंय? इथे मला एक खूप छान गोष्ट आठवली. हिंदीचे व्यंग्यकार, व्यंग्यलेखक हरिशंकर परसाई, त्यांनी एक लेख लिहिला होता, सदाचार का तावीज. खूप लोकांना माहिती आहे. जेव्हा खूप भ्रष्टाचार झाला आणि सगळीकडे खूप गोंधळ वाढला होता, तेव्हा एका ऑफिसमधल्या एका अधिकाऱ्याला असं वाटलं की माझ्या ऑफिसमधले लोक तरी सदाचारी असायला पाहिजे. हे फारच होत आहे, भ्रष्टाचार, लाचलुचपत आणि हे सगळं होत आहे, तर माझ्या ऑफिसमध्ये काहीतरी जे काम करणार आहेत तेवढे तरी निदान कर्मचारी मी सदाचारी करीन. मग काय करायचं? मग काय ह्याच्यावर उपाय शोधायचा? तर त्यांनी खूप प्रयत्न केला की याच्यावर उपाय शोधायचा. तर एक असे साधू महाराज भेटले. ते साधू महाराज म्हणाले की हाँ मैं कर सकता हूँ. क्या कर सकते हैं आप? मैं तावीज बना सकता हूँ सदाचार की. क्या मतलब? आप देखिए. तो म्हणाला, आणि त्यांनी तावीज बनवून दिले, दंडावर बांधतात ना तसे, आणि सांगितलं की हे प्रत्येक कर्मचाऱ्याला हातावर बांधायला सांग, आणि ते बांधल्याशिवाय ऑफिसमध्ये यायचं नाही, काम करायला यायचं नाही असं सांगा. आणि ते तो जो तावीज आहे तो तुम्हाला त्या लोकांना सन्मार्गावर राहू देईल. मग आता तो जो तावीज होता हाताला बांधलेला, त्यांनी सांगितलं ऑफिसरने की सगळ्यांनी हे बांधून यायचं, आणि काही शंका समोर आली की तो ते कानाला लावून तो काय सांगतो ते ऐकायचं. आता कोणी आला लाचलुचपत द्यायला, एखादी रिश्वत द्यायला वगैरे, तर त्यांनी कानाला लावल्यानंतर तो तावीज सांगायचा, नाही लेना, अंतरात्मा की आवाज है, बिलकुल रिश्वत नाही लेना. याला फारच आनंद झाला त्या ऑफिसरला की अरे वा, आपण किती चांगलं केलं. त्याचे सगळे कर्मचारी घालून यायला लागले आपला तावीज आपल्या हाताला बांधून द्यायला. एक दिवस असं झालं की अचानक एक तो ऑफिसर आला आणि त्यांनी असं बघितलं की एक मनुष्य बसलेला आहे समोर, आणि तो त्या दुसऱ्या एका अधिकाऱ्याच्या समोर, आणि तो त्याला पैसे देऊ करतोय कुठल्या तरी कामासाठी. आणि या मनुष्याने घेऊन टाकले चक्क. त्याला म्हटलं अरे हे काय, ही लाचलुचपत आपण थांबवण्यासाठी केलेलं सगळं, या माणसाने घेतले पैसे, याला काय अर्थ आहे? त्याने त्याला ताबडतोब बोलवलं, इथं अंदर आपल्या केबिनमध्ये बोलवलं. त्याला विचारलं की हे सगळं काय प्रकार आहे? तुम तावीज की पहन के नहीं आए हो क्या? मैं हाँ पहन के आया हूँ. तो क्या सुना नहीं तावीज ने क्या कहा? हाँ सुना. क्या कहा? आप भी सुन लीजिए. त्याने आपला कान त्या ऑफिसरच्या, आपला हात त्या ऑफिसरच्या कानापाशी नेला. ऑफिसरने ऐकलं. तो तावीज म्हणत होता, 31 तारीख आहे, ले ले बेटा ले ले. म्हणजे काय की जे काय ठरवायचं ते अशा ह्याच्यासाठी ठरवायचं की ज्या ठराविक गोष्टीमध्ये, ज्या ह्याच्यामध्ये आपला स्वार्थ कुठे अडवा येत नसेल तेव्हा चांगलं वागायचं. जेव्हा आपल्या स्वार्थाची वेळ येईल त्यावेळेला हा सगळा विचार बाजूला राहतो आणि आपण सर्वसामान्य माणसांसारखं जगायला लागतो. तर त्याच्यावर हा जो आतला आवाज आहे, हा आतला आवाज आपल्याला काय सांगतोय, आपल्याला नक्की मनातनं काय करायला म्हणतोय हे बघत असताना यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात की एक आपली व्यवहार बुद्धी आणि एक आत्मबुद्धी. मग ही जी व्यवहारिक बुद्धी असते, ही व्यवहारिक बुद्धी मानवाच्या सर्वसामान्य आचरणावर प्रभाव पाडत असते. म्हणून श्री अरविंदांनी असं म्हटलंय की या व्यवहार बुद्धीला किंवा या स्वार्थ बुद्धीला आपल्या कानाशी कुजबुजू सुद्धा देऊ नका. आपल्या कानाशी कुजबुजू सुद्धा देऊ नका. सांसारिक बुद्धिमत्ता को अत्यंत निकट से अपने कानों में फुसफुसाने मत दो. सुंदर वाक्य. सांसारिक बुद्धिमत्ता को अत्यंत निकट से अपने कानों में फुसफुसाने मत दो, क्योंकि वह अप्रत्याशित, गणनातीत और अपरिमेय की घड़ी है.
कारण हे जे आपला क्षण आलेला आहे आपल्याजवळ, हा क्षण निघून जाईल, ही जो व्यावहारिक बुद्धिमत्ता जी आहे ही आपल्या कानामध्ये कुजबुज करायला लागेल, तर आपल्या जवळ आलेला हा भागवत मुहूर्त निघून जाईल, आपल्याला काही करू देणार नाही. म्हणजे नक्की मला मनातून काहीतरी करायचं आहे, हे सिद्ध करायचं आहे, आपल्या स्वतःशी सिद्ध करायचं, बाहेर नाही सिद्ध करायचं, मला काहीतरी करायचं आहे. कारण की कोणीतरी चला या कसं काय या अमुक याच्यासाठी तुम्ही येताय का, किंवा अमुक एक तुम्ही करताय का, असं जर विचारलं, उद्घाटनाला येताय का, किंवा ते अमक्याच्या मदतीला येताय का, धावून येताय का, हो बिलकुल येणार आहे, कारण मी ठरवलंच आहे की ते करायचं आहे. मग काय झालं, का थांबला? नाही, येतो ना, जरा फोटोग्राफर वगैरे येऊ दे, वार्ताहर वगैरे येऊ द्या, मग येतो त्या पूरग्रस्तांच्या मदतीला. ते कुठे पळून चालले? म्हणजे काय की मला करायचं आहे की केलेलं आहे हे सिद्ध करायचं आहे, हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून हा आध्यात्मिक प्रवास जो आहे, हा आध्यात्मिक प्रवास ज्या 2 पावलांवरच्या आधाराने आपण पुढे जाणार आहोत, ज्या 2 पायांवर आपण चालणार आहोत, ती 2 पावलं जी आपली आहेत, त्या 2 शक्ती ज्या आपल्या आहेत, त्यातली एक शक्ती बाह्य आणि एक शक्ती आंतरिक, अशी एक आतून शक्ती असते जी आपल्याला काही गोष्टी करायला सांगते, करायला देते, आपण ती करू शकतो. आणि एक शक्ती बाह्य शक्ती आहे, बाह्य सुविधा आहे, जे शरीर स्वास्थ्य आहे आपलं. बाह्य शक्ती कोणत्या असतात? ज्या मर्यादित असतात. आपलं शरीर स्वास्थ्य आहे, की आपलं शरीर आपल्याला काम करायला देत आहे. शस्त्र आहे आपल्या हातामध्ये जे आपण त्याची करतोय, शास्त्र आहेत, अध्ययनाच्या सामर्थ्य अध्ययन करतो आहे. आजच्या नवीन युगामध्ये तंत्रज्ञान आहे, तंत्र आहे, पण ह्या सगळ्यासाठी काहीतरी गोष्टी आवश्यक आहेत. शरीर आहे म्हटलं की त्याच्यासाठी स्वास्थ्य हवं आहे, शस्त्र म्हटलं की ते चालवण्याचं कौशल्य हवं आपल्यामध्ये. तंत्र आहे म्हटलं की त्या तंत्राची माहिती पाहिजे, तंत्रज्ञान आहे, ज्ञान माहीत असलं तर त्याच्यासाठी आणखी अनेक गोष्टी आपल्याला माहिती असतात. आणि अंगभूत आणि कृत्रिम अशा ज्या गोष्टी आहेत, ज्या बाह्य शक्ती आहेत, त्या सगळ्या कृत्रिम आहेत, त्या आपल्याला बाहेरून मिळाल्या. आणि काही शक्ती आपल्या अंगभूत शक्ती आहे. गायन कला अंगभूत आहे, आवाज अंगभूत आहे, सुंदर गाता येणं हा त्याच्या स्वतःचा स्वभाव धर्म आहे. आणि त्याला ज्या बाह्य शक्तींची जोड आहे, की रियाज आहे, कोणीतरी शिकवलेलं आहे, वाद्य मेळ आहे, हे सगळं जे गोष्ट आहे त्या सगळ्या बाह्य गोष्टींची ही त्याला मदत करणारी आहे. पण मूळ जी शक्ती आहे ती त्याच्या आवाजाची शक्ती आहे. आणि ही आंतरिक शक्ती आहे ना, ही आंतरिक शक्ती अत्यंत श्रेष्ठ आहे, कारण ती आपल्याकडनं आत्मिक संकल्प करून घेते. कसा करून घेते आत्मिक संकल्प? हिंदीचे सुप्रसिद्ध कवी आहेत मैथिली शरण गुप्ता, त्यांचं महाकाव्य आहे साकेत नावाचं, बहुतेकांना ते माहिती आहे. ते जेव्हा लिहित होते, ते काव्य रचत होते, त्यावेळेला बरंच अर्धवधिक झालं आणि त्याच्यानंतर ते आजारी पडले. मग ते इतके आजारी झाले की त्यांना वाटेना की आता माझ्या हातून हे कसं पूर्ण होईल. परमेश्वराचं रामाचं लिहित होते, रामाचं काव्य होतं ते, रामाच्या आयुष्यावर होतं, लक्ष्मणाच्या मुख्य म्हणजे उर्मिलेच्या आयुष्यावर. राम तुम्हारा जीवन स्वयं काव्य है, कोई कवी बन जाए सहज संभाव्य है, हे त्यांना म्हणायचं होतं. त्याच्यासाठी ते काव्य लिहित होते. पण आजारी पडले, काय करणार, आपल्या हातात नसतं ना आपलं स्वास्थ्य. आजारपण आलं, त्या आजारपणामुळे इतके ते आजारी झाले की आता डॉक्टरांनी सांगितलं की आता यांच्या जगण्याची काही आशा नाही आणि आपण यांच्याबद्दल सांगू शकत नाही. आणि त्यांच्या मनामध्ये तळमळ होती, साकेत कसं पूर्ण होईल, आपलं काव्य कसं पूर्ण होईल, खूप वाईट वाटत होतं. त्यांनी आपल्या भावाला बोलवलं आणि अगदी म्हणजे आता कारण जातात की काय अशी त्यांची स्थिती आली. आणि त्यांनी भावाला सांगितलं, शेवटची इच्छा सांगितलं, सियाराम साकेत, त्यांचं नाव सियाराम शरण, सियाराम साकेत. त्यांनी मांडवलं की हो ठीक आहे, मी पूर्ण करेन. म्हणजे अर्थ त्यांचा म्हणण्याचा असा होता की सियाराम तू हे माझं काव्य अर्धवट राहिलं पूर्ण कर. त्यांनी वचन दिलं, मी पूर्ण करेन. आणि चमत्कार झाला, त्यांना बरं वाटायला लागलं. तो क्षण तर टळलाच, पण त्याच्यानंतर ते बरे झाले. साकेत लिहून झाल्यानंतर पुन्हा 7-8 पुस्तकं त्याच्या पुढची त्यांनी लिहिली. ही त्यांची आंतरिक शक्ती होती, आंतरिक तळमळ होती की मला हे रामकाव्य पूर्ण करायचं आहे आणि मी ते पूर्ण करूनच राहीन.
नाही झालं तर पर्यायी व्यवस्था करून ठेवली, पण मला पूर्ण करायचंच आहे ही त्यांची जी आंतरिक तळमळ होती, इच्छा होती. या आंतरिक तळमळीनं, आंतरिक इच्छेनी त्यांना बरं केलं. आणि त्याच्यानंतर पुढचे 7-8 त्यांची पुढची पुस्तकं, म्हणजे महाकाव्य तर लिहून झालं, पुढची पुस्तकं त्याचे. ही एक खूप महत्वाची शक्ती आहे आपल्या आंतरिक. ही शक्ती आहे ज्याने जी सागर उल्लंघून जाऊ देते. सर्वसामान्य मनुष्य एवढ्याशा बोटीत उडी मारून एवढा मोठा सागर पाहून जाण्याचा विक्रम करतो. ही एक आंतरिक शक्ती असते. हीच आंतरिक शक्ती आहे जी हसत हसत फासावर जायला प्रवृत्त करते. आनंदाने फासावर गेले कितीतरी. बचेंगे तो और भी लढेंगे म्हणण्यामागे पण हीच शक्ती आहे. कशाला पाहिजे एवढ्याशा पोराला पोटाशी बांधून, पाठीशी बांधून गड उतरून जाणारी, तटबंदी भेदून जाणारी झाशीची राणी, तिच्याजवळ हीच आंतरिक शक्ती होती. ती सगळी सर्वसामान्य माणसं होती, सर्वांसारखीच माणसं होती, पण त्यांच्यामध्ये ही शक्ती त्यावेळेला आली कारण ती आंतरिक शक्ती होती. आणि ही आंतरिक शक्ती आपल्या मार्गावर आहे. मार्ग कठीण आहे, सोपा नाही. काय काय आहे त्या कठीणत्यामध्ये? अध्यात्मिक मार्गाचं काठिण्य काय काय आहे? सर्वात पहिलं तर आपण स्वतः अडचण आहोत. कारण जे सुरुवातीला मी म्हटलं तसं आपल्याला वाटतं करावंसं, तर ते नेमकं इतकी आतून आपली आलेली ही आतून ज्याला अभिप्सा म्हणतो तशी आहे का? की नुसतं आपल्याला बरोबर वाटतं आहे, नुसती आपली आवड आहे, बाकीचे लोक करतात ते चला आपण पण थोडंसं करून पाहू असं आहे. ही सर्वात मोठी अडचण आहे, आपली दुर्बलता. आपण दुर्बल असतो. वाटायला आपल्याला असं वाटतं की नाही बाबा आपल्यामध्ये फार शक्ती आहे, आपल्यामध्ये सामर्थ्य आहे, आपलं खूप काही आपण करू शकतोय, पण आपण ते करायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की ही दुर्बलता आहे, नाही आहे आपल्यामध्ये तेवढी शक्ती. ही तपासून पाहायला पाहिजे. ही जेव्हा ज्या वेळेला आपल्याबरोबर भगवंताचं सहाय्य नसतं, परमेश्वरी सहाय्य नसतं, म्हणजेच परमेश्वराची अनिच्छा असते आपल्याला मदत करायची, तेव्हा तर आणखीनच कठीण होऊन जातं आपल्याला. आपल्याला वाटतं की त्याने आपल्याला हात धरून चालवावं, तो आपल्याला चालवतही असतो. आणि तो आपल्याला खरंच खूप वपू काळ्यांची गोष्ट इथं आठवत असेल. त्याच्यात त्यांनी सुरेख शेवट आहे त्या गोष्टीचा, की त्यांनी वर्णन केलेलं की मी परमेश्वर एकदा भेटला, समुद्र किनाऱ्यावर भेटलो, आम्ही समुद्र किनाऱ्यावर उभं होतो आणि परमेश्वर मला म्हणाला की मी तुझ्याबरोबरच आहे, सतत मी तुझ्याबरोबर आहे, बघ मागे वळून. आपली दोघांची 2 जोड्या पावलं चालत येतात, त्या मागे वळून बघतात ते तर 2 जोडी पावलं एकसारखी बरोबर चालत आलेली असतात. मी तुझ्याबरोबरच आलेलो आहे. मग विचारणारा बघतो वळून आणि म्हणतो की मधल्या काही काळामध्ये मात्र एकच जोडी पावलं चालतात आहे. हे काय आहे? परमेश्वराने सांगितलं की त्यावेळेला तुझ्यावर भयानक संकट आलेली होती. तो भक्त म्हणाला, देवा म्हणजे या संकटाच्या काळात तू सुद्धा साथ सोडलीस? परमेश्वर म्हणाला, नाही रे, ती पावलं माझी आहेत चालणारी, मी तुला उचलून घेतली. मी माझ्या शब्दात सांगितलं, कथेमध्ये बापूंनी फार सुरेख सांगितलेलं आहे. आठवत असेल ही कथा आपल्याला सगळ्यांना. ह्या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टी आपल्याला व्हाव्या असं वाटत असेल, की आपल्या संकट काळामध्ये परमेश्वराने आपल्याला अलगद उचलून द्यावं असं वाटत असेल, तर त्याची इच्छा असली पाहिजे आपल्याला सहाय्य करण्याची. त्याची अनिच्छा नको, आणि ती अनिच्छा नसेल तर मग आपण पुढे जाऊ शकतो. पण अर्थातच त्याच्यामध्ये खूप शक्ती असायला हवी, आपल्यामध्ये प्रकाशाची शक्ती असायला. भागवत मुहूर्त नसतो तेव्हा अंधकार असतो. म्हणजे काय असतं? अज्ञान असतं, ज्ञानाचा अभाव असतो. आणि ज्ञानाचा जो प्रकाश आहे तो आपल्यापर्यंत पोहोचला की आपोआपच आपण पुढे जाऊ शकतो. या मार्गावर दुःख आणि कष्ट आहे, असणारच. कुठलाच मार्ग सरळ साधा सोपा असा नाही आहे. तो अगदी खाली दरीत उतरण्याचा असो नाहीतर पर्वत चढण्याचा असो. सोपा मार्ग कशाचाच नसतो. सोपं काहीच नसतं. सहज, विनामूल्य, चकटफू वगैरे काही मिळत नसतं. सगळ्या गोष्टीला त्याची किंमत द्यावी. दुःख आणि कष्ट, जितने कष्ट कंटको में जिनका जीवन सुमन मिळ खिला. त्या कवीने म्हटलं, जितने कष्ट कंटको में जिनका जीवन सुमन खिला, उतना कीर्ती गंध होणे यत्र तत्र सर्वत्र मिला.
जितके जास्त कष्ट तुम्ही केले असतील, जितके जास्त तुम्ही कठीण परिस्थितीतनं गेले असाल, पुढे जाऊन तुम्हाला ते तितकं चांगलं मिळत असतं. आणि हा तर आध्यात्मिक प्रवास आहे. हे साध्या प्रवासावर साठीच्या झालेल्या गोष्टी आहेत. हा आध्यात्मिक प्रवास आहे. या प्रवासात आपल्याला वाटतंय की परमेश्वराचा हात माझ्या हाती असावा आणि माता भगवती माझ्याकडे अत्यंत कृपेने बघत असावे, तिचा कृपा कटाक्ष माझ्यावर असावा. मग त्याच्यासाठी हा मार्ग आहे, तो मार्ग आपल्याला जो चालायचा आहे तो अति कठीण. आणि हे सगळं कशाला करायचंय? जे सर्वात पहिल्यांदा सुरुवातीला आपण म्हटलं की मला त्या दिव्यत्वात रूपांतरित व्हायचंय. याचा जो पुढला भाग आहे तो आहे अतिदिव्य मानव. दिव्य अतिमानव. अतिदिव्य मानव नव्हे, दिव्य अतिमानव. अतिमानव व्हायचंय म्हणजे काय? अतिमानव व्हायचंय म्हणजे काय? सुपरमॅन व्हायचंय? खूप सारी शक्ती, एवढं मोठं 15-15 फूट उंचीचं शरीर आणि खूप सारी स्नायूंची शक्ती नाही. अतिमानव व्हायचं म्हणजे ते नाहीये. अतिमानव होणं म्हणजे काय? तर आपलं मन, प्राण आणि शरीर याचं आपण स्वामी असणं. सोपं नाहीये ते. आपल्या स्वतःचं स्वामी असणं सोपं नाहीये. रामदास स्वामींचं उदाहरण बघा. रामदास आणि मग स्वामी. आधी ते रामाचे दास झाले तेव्हा स्वतःचे स्वामी होऊ शकतात. कशाचा तरी दास व्हायला लागतात. नाहीतर आता सध्याची परिस्थिती अशी असते की आपण आपले स्वतःचे दास आहोत आणि इतरांचं स्वामित्व मिळवायला पाहतो, इतरांवर स्वामित्व मिळवायला पाहतो. मी गृहस्वामी आहे, या घराचा स्वामी आहे, मी अमक्याचा स्वामी आहे, माझ्या इतक्या ऑफिसेस आहेत, फॅक्टरीज आहेत, कारखाने आहेत, या सगळ्यांचा मी स्वामी आहे. पण माझं हे सगळं आहे आणि मी सगळ्यांचा स्वामी आहे, या अहंकाराचा तर तो दास आहेच. स्वतःचं स्वामी होणं म्हणजे दिव्य मानव होणं. म्हणजे दिव्य मानव होणं कसं आहे? आणि हा जो मार्ग आहे हा आपल्याला दिव्य मानव होण्याच्या दिशेने घेऊन जाणार, दिव्यता आणायला जाणार आहे. हे जे आपलं होणार आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग ही जी वाटचाल आहे हे दिव्य मानवाकडे, अतिमानसाकडे आणि पुढे जाण्याकडे जी वाटचाल आपण करणार आहोत ती आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये बघता येईल. आपण आज इथे थांबूया.